कालपासून महाबिघाडी म्हणजेच महाविकास आघाडी महाराष्ट्रामधील आणि भारतातील इंडिया आघाडी ह्या सगळ्यांच्या बुडाला मित्रांनो आग लागली आणि कालपासून संजय राऊत, उबाटावाले, काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले यांची अक्षरशः झोप उडाली, पळता भोई थोडी झाली. आता नेमकं याच्या पुढे पर्यायच काय राहिला नाही. हे सगळे निराश आणि हताश झालेत. कारण या 8 दिवसामध्ये किंवा ह्या महिन्या 2 महिन्यामध्ये हे भाजप सोबत किंवा शिंदे साहेबांच्या सोबत हे नाही हे आले तर त्यामध्ये तुम्ही काही नवल वाटून घेऊ नका. आता ही बातमी जेवढी महत्वाची आहे, इंटरेस्टिंग आहे आणि एवढी हादरवणारी बातमी आहे, हे बघून तुम्हाला खरंच मजा येईल. मित्रांनो, बातमीला सुरुवात करण्या अगोदर सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रामकृष्ण हरी, राम राम, नमस्कार. बघा, झालंय असं, ही जी डावी आघाडी आहे, हे विरोधक आहेत. हे विरोधक हे स्वतःच्याच पार्टीचे आहेत, सरकारचे किंवा ह्या सगळ्यांचे नाहीत मुळात. कारण एक काल वाक्य मित्रांनो खूप मला आवडलं होतं. ते वाक्य राघव चड्डाने बोललं होतं, आय एम द राईट मॅन इन द रॉंग पार्टी. मी एक चांगला व्यक्ती आहे, पण मी चुकीच्या पार्टीमध्ये होतो किंवा आहे आता तरी. कारण राघव चड्डा म्हटलं की सर्वांना आठवतं तो चिकना चोंडा चेहरा, आणि ते लोकसभेमध्ये जे प्रश्न मांडायचे, हे प्रश्न अतिशय महत्वाचे, लोकांच्या हिताचे होते, आहेत आणि असणारही आहेत. पण हे सगळं काही त्या आम आदमी पार्टीला कधीच मान्य नव्हतं. कारण त्यांच्या मते राघव चड्डांनी मोदींना काउंटर करायचं काम होतं किंवा भाजपवर त्यांनी शिंतोडे उडवायचं काम होतं, असं त्यांचं म्हणणं होतं. तिथं काय ते राघव तसं केलं नाही. आता बघा, ह्या ठिकाणी बोलायचं कारण काय, ज्याप्रमाणे राष्ट्रवादी, शिवसेना हे फुटले, का फुटले, कारण काय बघा, याचं हे कारण तर राघव चड्डाने सांगितलेलं आहे. आता करप्शन थांबवण्यासाठी जी पार्टी तयार झाली होती ती स्वतःच करप्ट बनली, ते स्वतःच भ्रष्टाचारी बनली, असं राघव चड्डाचं म्हणणं आहे. तसंच हिंदुत्वासाठी बनलेली पार्टी, महाराष्ट्रीयत्वासाठी बनलेली पार्टी ज्यावेळेस हिंदूंच्या विरोधामध्ये जाऊन बोलल त्यावेळेस तो पक्ष फुटणंच आहे. मुळात मूळ विचारधारेपासून ज्यावेळेस एखादी पार्टी दूर जाते त्यावेळेस मतदारही दुरावतो आणि ते सोबतचे माणसंही दुरावतात. याचं पहिलं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामधील शिवसेना उद्धव ठाकरे गट किंवा मुळात जी शिवसेना होती ती. कारण जे मुळातील शिवसेना ते बाळासाहेबांचे विचार घेऊन बाहेर पडली आणि ती आता सुद्धा तेवढंच स्ट्रॉंगपणे आणि दमदार आहे. त्यांनी लोकांपुढे प्रूफ करून दाखवलं की आपली शिवसेना खरी आहे. त्यांनी असं अमाप असं मत घेऊन ते निवडून आले. आता आम आदमी पार्टी बोललं की यांचं मावस भाऊ म्हणा किंवा यांची मावस बहिणीची पार्टी असं समजा की या सगळ्या एकाचीच ही चट्टेपट्टी आहेत. हे मग त्यामधील 10 खासदार होते. 10 खासदारांपैकी मित्रांनो 7 खासदारांनी भाजपची वाट पकडलेली आहे. त्यामध्ये राघव चड्डा आहेत, हरभजन सिंग आहेत, स्वाती मालिवाल आहेत, संदीप पाठक, विक्रम साहनी, अशोक मित्तल आणि राजेंद्र गुप्ता. कारण मागच्या राज्यसभेच्या अधिवेशनाच्या वेळेस काय झालं होतं, तिथं राघव चड्डा जे मुद्दे मांडायचे हे मुद्दे आम आदमीला पटायचे नाहीत. त्यांचे मुद्दे असे होते की त्यांनी काउंटर मोदींना, भाजप सरकारला करावं. पण या ठिकाणी राघवनी तसं न करता त्यांनी प्रामाणिकपणे ज्या जनतेने यांना निवडून दिलं त्यांचे प्रश्न त्यांनी मांडले होते, पण त्यांच्या पचनी पडले नाहीत. मग उपनेत्याच्या पदावरून त्या ठिकाणी राघवजींना हटवण्यात आलं आणि त्या ठिकाणी अशोक मित्तल याची नेमणूक झाली. आता या ठिकाणी नेमणूक अशोक मित्तल झाली, पण त्या ठिकाणी आता जे 7 खासदार फुटलेले आहेत त्यांनी 1/3 आकडा इकडे घेऊन आलेत, म्हणजे आम आदमी पार्टीचा खेळ खल्लास. मग हे सगळे इकडे आलेत आणि आता 7 खासदार घेऊन त्यांनी आपलं मनुष्यबळ दाखवलेलं आहे. कारण ह्या सगळ्या लोकांना ह्या राजकारणाचा वीट आला होता. त्यामध्ये त्यांनी 3 ते 4 कारण सांगितलेले आहेत. आता आम आदमी ही पार्टी ही स्वार्थी पार्टी बनलेली आहे.
मूळ विचारधारेपासून ही पार्टी खरंच दूर गेलेली आहे आणि स्वतः करप्शन थांबवण्यासाठी जी पार्टी तयार झाली ती पार्टी स्वतः करप्शन मध्ये डुबून डुबून गेलेली आहे. हे सगळं या राघव चड्डाने सांगितलेलं आहे. त्याने सांगितलंय की आय एम द राईट मॅन इन द रॉंग पार्टी. असंच काही महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी घडलं होतं. आता हे लहान छान छोट्या लिंबू टिंबूच्या पार्ट्या आहेत, ह्या पार्ट्या वेगळे विचार घेऊन पुढे आल्या, पण त्यांनी मूळ विचार सोडून मोदींच्या वाट्याला गेल्या किंवा नादाला लागल्या. त्या पार्ट्या खरंच वाचतील का किंवा राहतील का, इथं हा एक मोठा प्रश्न आहे. आता महाराष्ट्रामध्ये झालं तर आता ह्या ज्या बातम्या चालू आहेत, आता यावरती सकाळचा भोंगा असेल किंवा अनेक आता हे सो कॉल्ड प्रवक्ते आहेत, सो कॉल्ड उपनेते आहेत, सो कॉल्ड मीडिया ॲडवायझर आहेत, त्यांचे सो कॉल्ड चॅनल आहेत, यांचे काय 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 जे काही आहे यांचं, ते सगळे स्वतःला सेक्युलर मानणारे आता यांच्या बुडाला मात्र जळफळाट चालू असेल. कारण यांच्या पार्ट्यातून लोक सरास दिवसा बाहेर पडत आहेत, ते पण तोंडावर कारण सांगून, त्यांना नकारून. कारण त्या जाणाऱ्याला माहिती आहे आता ह्या 7 खासदारांना माहिती आहे आपल्याला लोकांनी निवडून का दिलं. आपण भ्रष्टाचार मुक्त पार्टी आहे म्हणून दिलं. आपण जाऊन त्यामध्ये यांना साथ देत असू तर आपण नेक्स्ट टाइम जाऊन त्यांना मत मागू शकाल का. अहो खूप आहे, खूप भयानक आहे. हे राजकारण नाही का, हे राजकारणाचा पूर्ण हा बोजवारा वाजवून टाकला आहे काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सोबतच्याने. यांना फक्त देशासमोर काय कळत नाही या लोकांना. मोदी मोदी मोदी, झोपताना मोदी, उठताना मोदी, झोप लागेपर्यंत मोदीचं जप आणि उठल्यानंतर परत मोदी 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 मोदी. अरे त्या मोदींना विरोध करता करता हे सगळे हे जे काही बेशिस्त लोक आहेत, हे लोक भारताच्या विरोधामध्ये बोलू लागलेत. आता अमेरिकेनं एखादा भारताच्या विरोधामध्ये एखादा त्यांनी काय निर्णय घेतला, त्यावेळेस ह्यांना असं वाटतं की यांचा बाप हा अमेरिकाचा आहे, भारत नाही. इथपर्यंत डोक्यामध्ये त्यांचे विष पेरले गेले. हे भाजपला विरोध करता करता, मोदीला विरोध करता करता हे लोक आपल्या धर्मावर सुद्धा शिंतोडे उडवू लागलेत. काय बोलायचं लोकांना. या अशा लोकांना कोणी साथ देईल का. अशा लोकांना खरंच खरंच कोणी राष्ट्रीयत्व मानणारा आहे, राष्ट्रभक्त आहे, ज्यांच्या रक्तामध्ये भारत माता वसलेली आहे, त्यांच्या रक्तामध्ये खरंच हिंदूंचं खून आहे, रक्त आहे, हे लोक अशा लोकांना सहकार्य करतील असं मला वाटत नाही. आता हेच झालंय. काल जो काही प्रयोग झाला दिल्लीला, चड्डाने जे 7 सोबत आणलेत, म्हणजे अक्षरशः आम आदमी पार्टीची चड्डी ही चड्डाने काढलेली आहे. आणि ही चड्डी काढलेली बघून आता महाराष्ट्रामध्ये जे काही सेक्युलरवादी आहेत, जे काही त्यांचे चट्टेबट्टे आहेत, हे सगळे आता खणक्यामध्ये त्यांना जाग आली. आता समजलंय, कारण आपण कितीही काही करू द्या, आपलं काही आता होणार नाही. कारण असत्यापुढे सत्य कधीच झुकणार नाही, अधर्मापुढे धर्म कधीच मान खाली घालणार नाही. धर्माची मान ही ताटच असली पाहिजे आणि अंतिम विजय हा नेहमी धर्माचाच होतो. हे गीतेचा मित्रांनो बोध आहे. ही जी अधर्मी लोक आहेत ना, हे अधर्मी लोकांना, जे धर्माच्या बाजूने जे लोक आहेत, ते लोक कधीच जमू देणार नाहीत. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. जे काय सध्या महाराष्ट्रातील जे काही हे लिबरल जे आहेत, यांच्या बुडाला मात्र आग लागली आणि झोप आता उडाली असेल अशी आशा करू. मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सगळ्यांना एक विनंती आहे, कमेंट करायला खागी करू नका, फुकट आहे. इथं आपण खरा मार खातो. जय हिंद बोला, राम राम बोला, जय श्रीराम बोला, काही बोला, फक्त त्यातून हिंदुत्व दिसलं पाहिजे.